काही लोक रामायणला आज पण काल्पनिक मानतात, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा। जेव्हा रावण माता सीतेचे हरण करायला आला होता तेव्हा माता पंचवटी नाशिकमध्ये होत्या आणि रामायणानुसार जेव्हा पुष्पक विमानामधून माता सीतेला रावण घेऊन जात होता तेव्हा मातेला खाली डोंगरावरती काही माकडे खेळताना दिसली जी वर पाहत होती। त्यावेळी सीते मातेने आपल्या साडीचा पदर फाडून त्यात दागिने गुंडाळले व ती पोटली खाली फेकली, जेणेकरून प्रभू श्रीराम त्यांना लवकरात लवकर शोधून काढतील। आणि ह्या स्थानाचं नाव आहे ऋषिमुख पर्वत, जे आज कर्नाटकमध्ये आहे। त्यानंतर श्रीराम व लक्ष्मण मातेला शोधत शोधत जटायूपर्यंत पोहोचतात तेव्हा त्याला हे पक्षी या नावाने आवाज देतात। त्यामुळेच या शहराचं नाव पडलं लेपाक्षी, जे आज आंध्र प्रदेशमध्ये आहे। याचा अर्थ पुष्पक विमानाचा प्रवास पंचवटी नाशिक पासून हम्पी, लेपाक्षी व श्रीलंका पर्यंत झाला। आता जर एका विमानाला लांबचा पल्ला गाठायचा असेल तर तो एका सरळ रेषेतच जाणार ना। आणि जर तुम्ही आपल्या मॅपवर पाहिलं तर पंचवटी नाशिक, हम्पी, लेपाक्षी आणि श्रीलंका एका सरळ रेषेत आहे। यावरूनच हे साध्य होतं की रामायण काल्पनिक नसून एक सत्य घटना आहे। त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचं आहे। जय श्रीराम।